जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे दैवी भाषा, दिव्यवाणी. काही लोक दावा ठोकतात आम्हाला दिव्य भाषा येते आणि ते अशा भाषेत बोलतात की त्यातला ख सुद्धा तुम्हाला कळणार नाही. ते नुसतं तोंडाने एक बिभत्स वेगवेगळे आवाज काढत असतात, वेगवेगळ्या प्रकारे किंचाळतात आणि दावा करतात की ही आमची दैवी भाषा आहे आणि ही फक्त सिद्ध महापुरुषांनाच समजू शकते. तर मित्रांनो, ह्या अनुषंगानं मी आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते काय करतात, इतरांच्या अंगाचे संचार आहेत त्यांच्या पुढे स्वतः आम्ही अतिश्रेष्ठ आहे आणि आम्हाला आमचं संचार येणारी सवारी दिव्य भाषा बोलती, अशा आविर्भावामध्ये ते फिरत असतात. आणि जे काही लोक बाकीचे जे आहेत त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. त्यांना असं वाटतं की आपल्या अंगामध्ये ज्या शक्तीचा आवेश होतोय, सवारी होती, हाजरी होती, ती सवारी का म्हणून अशी दिव्य भाषा बोलत नाही, ती मराठीत किंवा हिंदीत का बोलती, असं काय यांच्यासारखी बोलत नाही. तर मित्रांनो, ह्या अनुषंगानं व्हिडिओ आज बनवण्याची आवश्यकता मला वाटते, म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओचा आता सर्वप्रथम एक टॉपिक घेऊ आपण. भाषा म्हणजे काय हे आपल्याला सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. मानवी मनामध्ये किंवा कुठल्याही एका व्यक्तीच्या मनामध्ये असलेले भावना किंवा मनामध्ये असलेले विचार दुसऱ्या व्यक्तीला पोचवण्यासाठी ज्या माध्यमाची गरज पडते त्या माध्यमाला आपण भाषा म्हणतो. समजा तुमच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल चांगला, वाईट किंवा कुठला विचार असेल तर तुम्ही त्याला जे सांगण्यासाठी जी यूज करता त्याला भाषा म्हणतो आपण. तर ते तशी ती भाषा आहे मित्रांनो. तर भाषेचं हे उद्देश आहे की एकमेकांचे विचार पाठवणे एकमेकांपाशी. तर भाषेचा हा उद्देश आहे. परंतु प्रत्येक वेळेला आणि आता हा संबंधी भाषा तर तुम्हाला समजलं काय आहे ते. भाषेचा आपण कुठल्या भाषेत बोलतो, पुढच्याला जी भाषा समजेल त्याच भाषेत बोलतो ना. तुम्ही महाराष्ट्रात असताल तर तुम्ही मराठीत बोलणार, पुढच्याला मराठी समजत असेल तर. तुम्ही UP-मध्ये गेला किंवा पंजाबमध्ये गेला तर तुम्ही काय मराठीत बोलताल का तिथल्या व्यक्तींबरोबर? नाही बोलणार मित्रांनो. का नाही बोलणार? कारण की तुम्हाला तेवढी बुद्धी आहे की बाबा इथं ह्यांना ही भाषा कळणार नाही, मग ह्या भाषेत बोलण्यात काय मजा आहे. तुम्ही हिंदीत बोलणार. तुम्ही अमेरिकेत गेल्यावर कुठल्या भाषेत बोलणार? इंग्लिशमध्ये बोलणार तुम्ही. मग तुम्ही विचार करा की ही जी दावा करणारी व्यक्ती आहेत किंवा आमच्याकडे दैवी भाषा आहे, आमच्याकडे दैवी वाणी. अरे बाबा, तुझ्या दैवी शक्तीला एवढं जर कळत नसेल की पुढच्याला आपण काय बोलतोय ते समजत नाही, तरीही त्याच भाषेत ती बोलती, मग काय तुझ्या त्या दैवी वाणी बोलणाऱ्या शक्तीला मराठी येत नाही का, की जी पुढच्याला बाबा समजेल त्या भाषेत बोलायला? हा एक संशोधनाचा विषय मित्रांनो आहे. आणि म्हणजे तुम्हाला काय बोलायचं ते तुम्हाला समजलं की भाषा त्याच भाषेत बोललं पाहिजे की जी पुढच्याला कळेल. मग ती माणसाला कळते तर शक्तीला का कळत नाही? कळलं का? बरं, आता दुसरी गोष्ट, इथं तीर्थक्षेत्र वीर आहे नाथ मस्कोबाचं, त्या ठिकाणी भाकणूक केली जाते. मानाची जी काय संचार आहेत त्यांची, ते कुठल्या भाषेत बोलतात? मराठीत बोलतात ती. मग ते काय म्हणजे त्यांना मान आहे तिथं, पिढ्या कमळाच्या पाठीमागं काळभैरव तिथं आलेले आहेत आणि ते त्याच भाषेत बोलतात. कितीतरी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोठे ठिकाणी ज्यांच्या मानाची जी काही आहेत संचार, ती पिढ्या त्यांच्याकडे आलेले, ते कुठल्या ह्याच्यात बोलतात? मराठीत बोलतात. मग काय ते काय खोटे आहेत का त्यांची ताकद कमी आहे का त्या शक्तींची? नाही मित्रांनो, हा संशोधनाचा विषय आहे की ह्यांच्या शक्ती ज्या आहेत त्या पुढच्याला समजेल ह्या भाषेत का बोलत नाहीत, त्या शक्तींना त्या भाषा येत नाहीत का, हा एक विषय. आता दुसरी गोष्ट, दैवी भाषा म्हणजे काय हे भाषेत मला आता हे एक सांगायचं. दैवी भाषा मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे देवता एकमेकांशी ज्या भाषेत बोलत होती त्यालाच आपण दैवी भाषा म्हणू शकतो. की कारण की ती देवतांची बोलण्याची भाषा आहे. जशी इंग्रजांची इंग्लिश आहे तशी देवतांची एक भाषा. तर तुम्ही भगवद्गीता बघा, अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद कुठल्या भाषेत झाला आहे मित्रांनो? संस्कृतमध्ये झाला आहे. तुम्ही शिवपुराण पहा किंवा तुम्ही तंत्र पहा, तंत्रमध्ये भैरवीचे संवाद पहा, कुठल्या भाषेत झाल्यात? संस्कृतमध्ये झाल्यात. एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलत होते भैरव आणि भैरव्या. दुसरी गोष्ट, दुर्गा सप्तशती पहा तुम्ही, त्याच्यामध्ये देवी जगदंबा ही राक्षसांशी युद्ध काढताना किंवा देवतांशी बोलताना कुठल्या भाषेत बोलली? संस्कृतमध्ये बोलली. मग जर कुठली व्यक्ती असा दावा ठोकत असेल की आम्हाला दैवी भाषा येते, मग तिने संस्कृतमध्ये का बोलत नाही? ती पुढच्या व्यक्तीबरोबर संस्कृतमध्ये बोलायला पाहिजे ना, जी मूळ दैवी भाषा आहे ती. आणि ही जी भाषा बोलायचा ह्यांचा जो दावा आहे की ती तोंडातनं काय आवाज काढतात, वेगवेगळे किचचाळतात, म्हणतात हीच दैवी भाषा आहे. पण ह्या भाषेचा उल्लेखच नाही कुठे शास्त्रात. ही भाषा आली कुठनं?
आता तुम्ही आता हा विषय क्लिअर झाला. आता तुम्ही म्हणताल की आता पूर्वीचे तुम्ही तुमचा अशा मनात शंका येईल की पूर्वी देवता संस्कृतमध्ये बोलत होतं, आता का मराठीत बोलतात? हे जे लोकांच्यात येतात शरीरात ते मराठीत का बोलतात? कारण की ते देवतांना एवढं कळतं की पुढच्याला त्या भाषेत समजेल त्याच भाषेत बोललं पाहिजे. जसं पूर्वीच्या काळी गीता भगवद्गीता असताना ज्ञानेश्वर माऊलींनी अवतार घेऊन प्राकृतमध्ये ती ज्ञानेश्वरी लिहिली. का लिहिली? कारण की लोकांना समजली पाहिजे, संस्कृत समजत नाही म्हणून लोकांना समजण्यासाठी मराठीत लिहिण्याची गरज आहे. हे भगवंताला कळलं म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी अवतार घेऊन ज्ञानेश्वर भगवद्गीता ही मराठीत लिहिली ज्ञानेश्वरी महाराजांच्या रूपात. समजलं का मला काय बोलायचं आहे ते? की ही जी दैवी भाषा तीच आता आधुनिक की दैवी भाषा तीच आहे की जी पुढच्याला समजेल. परावाणीतनं जी निघल. परावाणी म्हणजे काय हे एक तुम्हाला सांगतो, ओघाने आलंय म्हणून सांगतो. दैवी भाषा किंवा दैवी वाणी कशाला म्हणतात? जी बुद्धी विचार करून तुम्ही बोललेला नाही. विचार करून बोललेला नाही म्हणजे कसं आहे, वेदांना अपौरुषेय म्हटलं जातं. अपौरुषेय म्हणजे काय की ती मानवलिखित नाहीत वेद, स्फूर्ती झालेली आहे, त्याची स्फुरलेले आहेत, ते आत्म स्फुरलेले आहेत. त्यांना जसं आत्म प्रवाहच शब्दांचा प्रवाह त्यांच्यातनं आत्म आलेला आहे. मंत्रांचे त्यांना जे वेदातले जे मंत्र आहेत ना किंवा जे काय श्लोक आहेत ते श्लोक बुद्धीद्वारे लिहिलेले नाहीत, ठरवून लिहिलेले नाही. ते डायरेक्टली आत्म त्यांच्या अंतरात्म्यातनं प्रकट झाले. तपश्चर्या करून ध्यान करून त्यांना त्याची स्फूर्ती झालेली. ते मंत्रांचे ते शोधून काढलेले आहेत त्यांनी, म्हणजे त्यांना शोध लागलेला आहे त्या मंत्रांचा. हे असं येते. तर मित्रांनो हे या माध्यमात त्यालाच परावाणी म्हणलं जातं. परावाणी म्हणजे जे आत्म येते ती त्याच्यावर तुमचं कंट्रोल नसतं, ते आत्म सांगणार. तुम्ही एकनाथी भागवत बघा, त्याच्यामध्ये वेळोवेळी आणि ज्ञानेश्वरी पण बघा तुम्ही, त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट ह्याचा करता मी नाही. एकनाथ महाराजांनी सुद्धा ती सांगितले ह्याचा करता मी नाही. तुकारामांनी सुद्धा सांगितले हे मी रचलेलं नाही, रचलेलं आत्मच या परमेश्वरानेच ही लिहिलेलं आहे, म्हणजे आत्म करून घेतलंय आमच्याकडून, लिहून घेतलेलं आहे. एकनाथांचं तुम्ही बघा एकनाथी भागवतमध्ये त्यांनी वेळोवेळी ही सांगितलेलं आहे की हे मी लिहिलेलं नाही, मी फक्त माध्यम आहे, करणारी शक्ती वेगळीच आहे. हे या व्हिडिओमधनं मला सांगायचं आहे. आणि ती जी वाणी आहे ना त्याला परावाणी म्हणतात आणि त्याला दैवी वाणी बोललं जातं की जी आत्म येते, ठरवून विचार करून षडयंत्र करून बुद्धिचातुर्याने बोललं जात नाही. ते जे आहे ते आत्म येतं त्याला बोललं जातं दैवी वाणी. हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता तुम्ही बोलताल की दैवी वाणी कशी प्राप्त केली जाते, दैवी वाणीपर्यंत पोचायचं कसं, त्याचं पण मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला तुम्ही परा, पश्चिमा, मध्यमान, वैखरी हे 4 वाणीचे प्रकार असतात मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही वैखरीतनं जप करता, वैखरीतनं एखाद्या एक जप घेता, समजा राम घेतला, काली, दुर्गा नाही शिव, जे काय तुम्ही घेताल, एखादा बीज तुम्हाला दिलं असेल अधिकारी गुरुनी, अधिकारी महत्वाचं. आता अनधिकृत सगळं बाजार मांडला, त्याचा काही विषय नाही, त्याबद्दल काय बोलायचं नाही, नंतर कधीतरी बोलील. तर जे तुम्ही नाम घेतलेले, समजा राम नाम घेतले, तर राम नाम पहिल्यांदा वैखरीने ज्यावेळेला तुम्ही जपता तोंडाने राम 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 राम, त्यावेळेला काही कालखंडानंतर तेच नाम हितनं येण्याच्या ऐवजी हितनं चालू होतं. त्याला काय म्हणतात पश्यंती, हितनं पश्चिमा वाणी. त्याच्यानंतर मध्यमा हृदयापासून, मग परा म्हणजे नाभीतनं येतं, ती नाभीतनं, त्याला परावाणी नाभीच्या ठिकाणातनं ते चालू होत्या स्फूर. आणि त्या ठिकाणी तुम्ही जप करताय का न करताय ह्याचं सुद्धा तुम्हाला जाणीव राहत नाही, फक्त स्फूर्ती रूपाने तिथं जप चालू राहतो. तुम्हाला फक्त स्मरण राहतं की ह्या ठिकाणी जप चालू आहे, त्याला म्हणायचं परावाणी. आणि तिथं जर का ती जप सिद्ध झाला तुम्हाला परावाणीत, तर तिथनं पुढं जी तुम्हाला अंतःप्रेरणेने ज्ञान तुमच्यातनं बाहेर येत असते मित्रांनो. त्याला तुम्हाला पुस्तकांची गरज पडत नाही ना, तुम्हाला पुस्तक वाचायचं, तुमचं मन हेच तुमचा गुरु बनतं. त्या क्षणाला ज्या टायमिंगला पर्यंत तुमचं नाम किंवा जप जातात परावाणीपर्यंत. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं. आता तुम्ही म्हणता नामाच्या माध्यमातून कसं काय ह्या स्थिती काढतात, तर ती पण सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला तुम्ही नाम घेत असता नाही का, राम घ्या, कृष्ण घ्या, शिव घ्या, मुसलमान असताल तर अल्लाह घ्या, ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. तुम्ही कुठल्या जातीचं आहे, धर्माचं आहे, त्याच्याशी काय घेणं देणं नाही.
तुम्ही परमेश्वराचं चिंतन करताय, नामस्मरण करताय, हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही परमेश्वराचं स्मरण करताय. तुम्ही कुठल्याही जातीचा असा, कुठल्याही धर्माचा असा, ते काही विषय नाही. तर त्याचं नामस्मरण करत 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 एक वेळ अशी येते, तुम्ही जे नामस्मरण घेताय नाही का, ते नामस्मरण तुम्ही स्वतः ऐकताय. तुम्ही ते नामस्मरण आणि नामस्मरण करण्याची क्रिया, या 3 गोष्टी उपस्थित असते ती पहिल्यांदा. बरोबर, की तुम्ही नाम घेताय, तुम्ही पाहताय की बाबा मी नाम घेतोय, ती नाम तुम्ही ऐकताय. ही एक भूमिका आहे पहिली. त्याच्यानंतरची भूमिका आहे की तुम्ही आणि नाम हे 2 गोष्टींचा फक्त बोध राहतो तुम्हाला. मधली जी क्रिया आहे ना, ही नामस्मरण करण्याची क्रिया ही लुप्त पावती. म्हणजे ऑटोमॅटिक नामस्मरण चालू राहतं तुमचं. तुम्हाला जाणीव राहत नाही की हे नामस्मरण तुम्ही करताय. फक्त तुम्हाला एवढं कळतं की नामस्मरण चालू आहे आणि मी ते ऐकतोय. म्हणजे करता, क्रियापद, कर्म, कळलं का तुम्हाला मला काय बोलायचं? ती मधली लुप्त होऊन जातं. नाम घेण्याची क्रिया लुप्त होऊन जाते. अनायासे नाम चालू राहतं तुमचं. जसं हृदय धडधड धडधड करतंय, आपण धडावतोय का त्याला? नाही धडधडत, ऑटोमॅटिकच धडधडतंय का नाही ती. पण अवचेतन मन त्याला, माणसाची जाणीव नेणीव अतिजाणीव ही जे प्रकार आहेत, तर माणूस हे नेणीव क्रियेअंतर्गत ते हृदय धडधडवत असतो. तसं तुम्हीच ते नामस्मरण करत असता, परंतु तुम्हाला त्याची जाणीव राहिलेली नसती की तुम्ही हे करताय. कारण की ते ऑटोमॅटिक चालू राहतं तुमच्या सवयीमुळं, ह्याच्यामुळं ते चालूच राहतं. ही एक अवस्था आहे. नाम आणि तुम्ही ह्याच्याशी ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन तुमचं होतं, त्याच्यानंतर एक वेळ अशी येते मित्रांनो की तुम्ही गायब होऊन जाता. म्हणजे नाम ऐकणारा गायब होऊन जातो. तुम्हाला फक्त नामाचीच अनुभूती यायला चालू होती की फक्त तुम्ही जे राम 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 म्हणताय, की तुम्ही स्वतःचा विसर पडतो तुम्हाला. ह्याला बोलतात मित्रांनो, ही एक प्रकारची प्रगाढ ध्यानाची अवस्था आहे. याला सबीज समाधी सुद्धा तुम्ही बोलू शकता. ही एक अवस्था आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं की ही एक अवस्था ही नामातनं घडती. नामाचा महिमा अतिप्रचंड आहे मित्रांनो, त्याचे काय तोड नाही. आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे की कॉन्सन्ट्रेशन सहित नामस्मरण केल्यानंतर अति जलद तुम्हाला अनुभूती चालू होते. तर मित्रांनो हे असं आहे. तर विषय कुठं जायला लागला आहे, जाऊ द्या. मला फक्त एक सांगायचं आहे तुम्हाला महत्त्वाचा संदेश की तुम्ही स्वतःच्या पशी ज्या काही शक्ती येत आहेत, आवेश तुम्हाला होत आहेत, सवारी हजेरी काय असतील ती, त्या शक्तींचे परीक्षण तुम्ही स्वतः करा की ह्या सत्य आहेत का असत्य. दुसऱ्याने सांगायची काही गरज नाही. हातच्या कंगणाला आरशाची गरज लागत नाही मित्रांनो. तुमचं मन तुम्हाला सांगेल की तुम्ही सत्य आहे का असत्य. तुम्ही स्वतःचं स्वतः पहिल्यांदा परीक्षण करा. तुमचा आत्मा बोलला ना की माझ्यापाशी जी शक्ती आहे ती सत्य आहे आणि ती सत्य बोलते, किंवा मी काय स्वतः तुम्ही ढोंग करताय की न करताय हे तुमचा आत्मा तुम्हाला सांगेल. तुम्ही स्वतःवरती तुमचं स्वतः खात्री असेल तर तुम्ही इतरांना काय तुम्ही बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्यापाशी शक्ती असेल तर ती सत्य आहे, नाही का. पुढचा काय तुम्हाला डॉमिनेट करण्यासाठी काही बोलेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपल्या देवतेशी मनपूर्वक ध्यान करा, साधना करा, जप तप करा. हे या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं. मी दिलेली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशी नवीन नवीन माहिती घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर जर तुम्हाला मी कालीमातेची उपासना करून घेतोय, भैरवनाथाची उपासना करून घेतोय, भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विचारधारेवरती आपण करून घेतोय, साधना विनामूल्य करून घेतोय, त्याचा काही आपण चार्जेस घेत नाही. तुम्ही घरी बसून साधना करू शकता. तुम्हाला आणि घरी बसून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. गृहस्थ व्यक्ती ही साधना करू शकतो. मी दक्षिणकालीची करून घेतोय, शांत स्वरूपे, आणि गृहस्थ तिला पोचू शकतो. त्याच्या बाबतीत कुठलंही दुमत नाही. आणि अशी चिंता काही करू नका की बाबा पुढच्याचा काही विषय नाही. हे काही लोकदेवता नाही की तुमच्या अंगात खेळेल आणि तुमच्या अंगात नंतर दुसऱ्या कोणाच्या अंगात खेळेल म्हणजे तुम्हाला पुढं चालवावं लागेल, असला हा विषय नाही आहे इथं. हा विषय थोडासा वेगळा आहे. हा पूर्ण भक्ती मार्गाचा विषय. तंत्रक्त आपण कालीमातेची उपासना करून घेतोय सात्विक पद्धतीनं. सात्विक आलं का? तुम्ही घरात बसून ती उपासना निसंदेह करू शकता आणि विना साईड इफेक्ट्स आहे ती. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. जर करायचं असेल तर मला तुम्ही माझ्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला साधना करायची म्हणून. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला सांगून ठेवतो, 86 68 27 70 78. माझी तुम्हाला विनंती आहे, डायरेक्टली कॉल करू नका. व्हॉट्सअपला आधी मेसेज करा आणि नंतर कॉन्टॅक्ट होईल आपला. पण डायरेक्टली कॉल करू नका. फक्त व्हॉट्सअपला मला लिहून पाठवा तुम्हाला साधना करायची असेल तर. भेटायचं असेल तर वानेवाडी गाव आहे माझं, बारामती तालुक्यामध्ये.
तुम्ही गुरुवारी येऊन मला भेटू शकता. धन्यवाद.